नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओत बघणार आहोत की बघा सगळेजण मला विचारत होते की आपल्या बँक अकाउंटला म्हणजे आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे असं मला खूप जणांनी विचारलं होतं. तर त्याबद्दल आज तुम्हाला सर्वांना आपण सांगणार आहोत की प्रोसेस कशी करायची आणि आपण A to Z प्रोसेस ही लाईव्ह बघणार आहोत की आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे. आता जे माझी लाडकी बहीण जी स्कीम चालू आहे ना की त्या स्कीमसाठी आपल्याला डीबीटी द्वारे हे पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होतात. त्याच्यासाठी आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक असणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण आता लाईव्ह प्रोसेस बघणार आहोत A to Z. सगळ्यात पहिले बघा तुम्ही गुगल क्रोमला यायचं. गुगल क्रोमला इथं आल्यावर तुम्ही माय आधार या वेबसाईटवर यायचं. माय आधार ऑप्शनवर टिक केल्यानंतर तुम्ही इथे बघा डाउनलोड आधार ऑप्शन या ऑप्शनवर टिक करायचं. डाउनलोड आधार ऑप्शनवर टिक केल्यानंतर परत तुम्ही इथं डॅशबोर्ड या बटनावर टिक करायची. डॅशबोर्ड टिक केल्यानंतर इथं तुम्ही लॉग इन या बटनावर टिक करायचं. लॉग इन या बटनावर टिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा. इथे आपण आधार नंबर टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथं जो कॅप्चा जसा दिला आहे तसा हा कॅप्चा भरून घ्यायचा. त्याच्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनावर टिक लॉग इन या बटनावर टिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डच्या रजिस्टर्ड मोबाईलवर हा एक OTP आलेला असतो. तो OTP आपण येथे टाकून घेणार आहोत. OTP टाकून झाले लॉग इन या बटनावर टिक करायचं. लॉग इन या बटनावर टिक केल्यानंतर इथं बघा तुम्ही खाली आले का तुम्हाला इथं बँक सीडिंग स्टेटस दिसेल. हे बघा झूम करून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन असतो. याच्यावर इथं आपण टिक करायची. टिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या समोर असं पेज लोड होत आहे. पेज लोड झाल्यावर बघा तुम्हाला इथे अशा पद्धतीने हे तुमचं पेज ओपन होतं. पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसतं बघा तुमचा आधार कार्ड नंबर दिसतो आणि तुमच्या याला कोणती बँक लिंक आहे ती इथं बँक दिसते. इथं बघा आपली इथं कोटक महिंद्रा बँक इथं लिंक दिसते आहे. त्याच्यानंतर इथं बघा हा स्टेटस तुमचा ऍक्टिव्ह दिसत आहे. तुम्ही कधी लास्ट अपडेट कधी केलं तुमच्या याच्यावर बँकेशी आधार कार्ड कधी लास्ट अपडेट केलं ते इथं तुमचं दिसतं. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ही आपण बघू शकतो येथे. आणि तुमच्या आधार कार्डला कशी आपली बँक लिंक असते ते सगळी प्रोसेस आपण इथे बघितलेली आहे. अशा पद्धतीने आपण बघतो की आपल्या आधार कार्डला हे कोणत्या बँकेचं अकाउंट लिंक आहे हे असं दिसतं. धन्यवाद मित्रांनो. आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.